लोकशाही व्यवस्थेतली सर्व फळे चाकायची, मात्र लोकशाही मानायचीच नाही. लोकशाहीच्या जीवावर सर्व पदे उपभोगायची, मात्र लोकशाही मानायचीच नाही. बोलण्यात भाषणात लोकशाहीचा उदो करायचा, पण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये लोकशाहीचा चक्काचूर करायचा, अशी प्रवृत्ती असणारा जगाच्या पाठीवरचा सर्वात मोठा आणि एकमेव पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी. या पार्टीचं सरकार, या पार्टीचे मुख्यमंत्री, या पार्टीचे पंतप्रधान हे अगदी हुकुमशाही प्रवृत्तीनंच नेहमी वागत आलेले आहेत. आणि त्यांना जनता ही जनता आहे किंवा लोकशाहीमधले जे लोक आहेत हे लोक महत्त्वाचे असतात. लोक आपल्याला निवडून देतात, लोक आपल्याला सत्तेवर बसवतात, लोकांसाठी आपल्याला काम केलं पाहिजे, अशा प्रकारची भावनाच मुळात या लोकांच्या मनामध्ये नाही. कारण ते संविधान मानत नाहीत, ते स्वातंत्र्य मानत नाहीत, ते समता मानत नाहीत, ते बंधुत्व मानत नाहीत. ते मानतात फक्त मनुस्मृतीचे कायदे आणि पारंपरिक वैदिक वृत्ती. आणि याच वृत्तीचा ठिकठिकाणी संपूर्ण देशभरामध्ये सामान्य जनतेला प्रचंड प्रमाणामध्ये त्रास होतोय आणि त्यात भरडला जातोय. या देशातला शेतकरी हा गुलामच बनला पाहिजे. त्याची आर्थिक परिस्थिती कधी सुधारू नये, तो सुस्थितीत आपली शेती कधीच करू नये, उलट त्याची जमीन हडप केली पाहिजे. त्या जमिनीवर प्रकल्प आणून त्याला भूमिहीन केलं पाहिजे आणि त्याला भिकेला लावलं पाहिजे. अशा प्रकारची प्रवृत्ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारचे आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार हे शक्तिपीठ महामार्गाच्या नावाखाली या राज्यातल्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अक्षरशः देशधडीला लावतंय. या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. देशभरामध्ये, राज्यभरामध्ये शक्तिपीठ महामार्गाची आवश्यकताच नव्हती किंवा शक्तिपीठ महामार्गामुळे मराठवाड्याच्या किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या किंवा विदर्भाच्या विकासामध्ये कसलाही मोठा बदल घडणार नाही किंवा या भागातली मागासलेपण दूर, काय मुख्यमंत्री काय काय शब्द वापरतात, या महामार्गामुळे मराठवाड्यातलं मागासलेपण दूर होणार, अशा प्रकारची घोषणा ते करतायत. पण हे झूट आहे. उलट हा महामार्ग झाल्यानंतर, जबरदस्तीनं झाल्यानंतर या मराठवाड्यातले जे हे 6 जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यामधून आता शक्तिपीठ महामार्ग जातोय, या 6 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट अवस्था शेतकऱ्यांची होणार आहे. 6ही जिल्ह्यातले शेतकरी विरोध करतायत. 12 जिल्ह्यामधून या संपूर्ण प्रकल्पाला विरोध होतोय. एकही जिल्हा किंवा एकही शेतकरी या महामार्गाचं समर्थन करत नाही. जबरदस्तीनं काही शेतकऱ्याला आपल्या बाजूला घेऊन समर्थन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही गुत्तेदार मंडळी करतायत, मात्र त्यातही त्यांना यश येत नाही. आणि संपूर्ण शेतकऱ्यांचा विरोध असताना 27,000 ते 28,000 एकर जमीन, उपजाऊ जमीन, काळी जमीन, ज्या जमिनीतून शेतकरी प्रचंड प्रमाणामध्ये अन्नधान्य पिकवतो, आपल्या चिल्यापिल्यांचं पोटपाणी भागवतो, आपला संसार भागवतो, आपल्या मुलाबाळाचं शिक्षण भागवतो, आपल्या लेकी बाळाचा विवाह करतो आणि आपल्या शेतात सपत्नीक राबून कष्ट करून अगदी पूर्णपणे आपली जमीन एक घामाने भिजून पिकवतो. ती जमीन उद्ध्वस्त करण्याचा अत्यंत भयानक डाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रचलेला आहे. हा कोणासाठी रचलाय मी वारंवार सांगतोय की राज्य शासनाचा यामध्ये काय फायदा, राज्य शासन कशासाठी यावर पैसा खर्च करते. राज्य शासनाकडे आता विविध योजनांसाठी पैसे नाहीत, राज्य शासनाकडे शासकीय देणे देण्यासाठी पैसे नाहीत, राज्य शासनाकडे लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नाहीत, राज्य शासनाकडे विद्यार्थ्यांसाठी पैसे नाहीत. आणि राज्य शासन कशासाठी एवढा मोठा पैसा खर्च करतोय? 80,000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प करण्याचं कारण तरी नेमकं काय? कोणाच्या घशात संपूर्ण महाराष्ट्राचं हे वैभव घालवण्याचा प्रयत्न सुरू आहे यावर मी सातत्याने बोलतोय. अनेक पत्रकार यावर सातत्याने लिहित आहेत. अनेक शेतकरी नेते या संदर्भामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आंदोलन करतायत. शेतकरी राहोरात्र या सगळ्या प्रकाराचा विरोध करतोय. तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस हे शक्तिपीठ महामार्गाचं समर्थन करतायत आणि कुठल्याही किमतीमध्ये हा महामार्ग होणारच अशा प्रकारची भूमिका ते घेत आहेत. त्यांना लोकशाही मान्यच नाही, शेतकऱ्यांचा विरोध त्यांना मान्य नाही. म्हणजे हे प्रकारच असा आहे
की एखाद्याची झोपडी उद्ध्वस्त करायची आणि तिथे श्रीमंतासाठी महल बांधायचा आणि सांगायचं या श्रीमंताचा जर महल इथं बांधला तर ह्या झोपडीतल्या लोकांना या श्रीमंताच्या दारामध्ये झाडू मारण्याचा किंवा पोछा करण्याचं काम मिळेल आणि त्याचा संसार उत्तम चालेल, यासाठी मी हा प्रकल्प करतोय. अशीच प्रवृत्ती देवेंद्र फडणवीसांची आहे. शेतकरी उद्ध्वस्त करतायत. अहो, गणित असं आहे किंवा गेल्या 2.5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आल्यापासून किंवा महायुतीचं सरकार आल्यापासून 3.25 लाख कोटी एकर जमीन संपादित करण्यात आलेली आहे. बघा किती मोठी 3.25 लाख कोटी जमीन त्यांनी पूर्णपणे संपादित केलेली आहे. आता एवढी जमीन संपादित करून संपूर्ण महाराष्ट्रातली जी शेती आहे, ही संपूर्ण महाराष्ट्रातली जी शेती आहे पूर्णपणानं ही शेती उद्ध्वस्तच करून टाकायची आहे का? अंबानी आणि अदानीच्या घशामध्येच ही सगळी जमीन घालायची आहे का? महाराष्ट्राच्या पूर्ण उपजाऊ आणि सुपीक जमिनीवर उद्योगाच उभे करायचे आहेत का? कारखानेच काढायचे आहेत का? सिमेंटची जंगलं उभी करायची आहेत का? या राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना गुलाम बनवायचं आहे का? शेतकऱ्यांना गुलाम बनवायचं आहे का? नाहीतरी भारतीय जनता पार्टीचं हे धोरणच आहे मित्रांनो. गुलामगिरी ही भारतीय जनता पार्टीला प्रचंड प्रमाणामध्ये आवडते. मग आपले लोक, हे जनता, ही जी जनता आहे, लोकशाहीमधले जे लोक आहेत ना, हे गुलाम बनले पाहिजे. त्यासाठी त्यांना 5 किलो राशन द्या, त्यासाठी त्यांना 1,500 रुपये लाडक्या बहिणीच्या नावावर द्या, त्यासाठी त्यांना तीर्थयात्रेसाठी पैसे द्या, त्यासाठी त्यांना आणखीन एखाद्या गोष्टीसाठी 1,000-500 द्या. मात्र मतांसाठी त्यांना गुलाम बनवून ठेवा. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी कधीच प्रगती नाही केली पाहिजे, कधीच प्रगती त्यांनी करायची नाही, प्रगतीच्या दिशेने त्यांनी जायचंच नाही. केवळ भारतीय जनता पार्टीचं गुलाम बनून राहायचं, त्यांनी टाकलेल्या तुकड्यावर आपला उदरनिर्वाह करायचा. शेतकऱ्यांना नाही का मोदी सरकार 6,000 रुपयाचे तुकडे टाकतं आणि हजारो रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं मोदी सरकार करतं. त्यांच्या मालाला भाव देत नाही. सोयाबीनसारख्या अत्यंत महत्त्वाच्या नगदी पिकामध्ये अगदी 50% भावाची चाट या सरकारनं मारलेली आहे. किंवा जो हमीभाव जाहीर केला जातो त्या हमीभावापेक्षा 1,000 रुपये कमीनं शेतकऱ्यांना आपला जो माल आहे तो बाजार समितीमध्ये किंवा व्यापाऱ्याला विकायला लागतो. हमीभावाच्या पद्धतीनं खरेदी केली जाईल अशी घोषणा होते, उद्घाटनं होतात आणि प्रत्यक्षात मात्र लाखो टन इतकं सोयाबीन तसंच पडून राहतं, ते खरेदी केलं जात नाही. शेतकऱ्याला प्रगती करू द्यायची नाही. शेतकरी मारायचा आहे, शेतकरी नष्ट करायचा आहे, शेतकऱ्याच्या लेकरांनाही गुलाम बनवायचं आहे, शेतकऱ्यांनाही गुलाम बनवायचं आहे. आणि पूर्णपणानं संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देश जेव्हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल होईल, जेव्हा स्वतःच्या कष्टावर जगणारी माणसं दुसऱ्याच्या तुकड्यावर, दुसऱ्याच्या दातृत्वावर जगण्यासाठी तयार होतील, तेव्हा मग भारतीय जनता पार्टीचं स्वप्न साकार होईल. हीच सांगते मनुस्मृती. आणि मनुस्मृतीमधले हे सगळ्यात मोठे कलम आणि कायदे आहेत. किंवा भारतीय जनता ज्या विचारधारेवर चालते त्या विचारधारेच्या लोकांचे विचार सुद्धा स्वातंत्र्याच्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे होते. स्वातंत्र्यपूर्ण स्वातंत्र्य हवेच कशाला, अशा पद्धतीच्या गप्पा या विचारधारेचे लोक, या विचारधारेचे नेते एकेकाळी मांडत होते. यावरून मित्रांनो मला हेच सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीचं हे शासन हे सुशासन नाही. सुशासनाच्या नावाखाली, लोकांना मदतीच्या नावाखाली, बघा त्यांनी आणखी एक शब्द वापरलाय, लाभधारक. म्हणजे शासनाच्या योजनांचा लाभधारक नाही. शासन जे लाभधारक म्हणतो त्याला चांगला शब्द जरी असला तर तो एका अर्थानं गुलामच आहे. 1,000 रुपयाचा लाभधारक, 500 रुपयाचा लाभधारक, 6,000 रुपये वर्षाचा लाभधारक, असे लाभधारक तयार करणे, आपले मतदार तयार करणे, आपले गुलाम तयार करणे, हे काम सध्या भारतीय जनता पार्टीनं सुरू केलेलं आहे. आणि त्याचाच एक प्रकार म्हणून शक्तिपीठ महामार्ग आहे. समृद्धी महामार्गानं महाराष्ट्राची काय समृद्धी निर्माण झाली, महाराष्ट्रामध्ये काय परिवर्तन घडलं, काय आर्थिक परिवर्तन घडलं, समृद्धी महामार्गावर लोकांची काय प्रगती झाली, हा एक अत्यंत भयानक मुद्दा आहे. तीच परिस्थिती गरज नसताना नागपूर ते गोवा हा जो समृद्धी महामार्ग 800, 850, 850 किलोमीटरचा होतोय, या महामार्गाची गरज नव्हती. कुठल्याही देवतेच्या दरबारामध्ये जाण्यासाठी महामार्ग नाही अशी परिस्थिती नव्हती. कुठल्याही देवाच्या दरबारात पोहोचण्यासाठी एका रस्त्याची, चांगल्या रस्त्याची गरज आहे अशी ही परिस्थिती नव्हती. सर्व शक्तिपीठाला जाणारे मार्ग अत्यंत उत्तम होते, अत्यंत चांगले होते, अत्यंत मजबूत होते. असं असताना सुद्धा केवळ आणि केवळ उद्योजकांच्या हितासाठी,
आणि गुत्तेदार मंडळी जी आहे, कॉन्ट्रॅक्टर मंडळी जी आहे, भारतीय जनता पार्टीचे पाळीव कॉन्ट्रॅक्टर जे महाराष्ट्रातले मोठमोठे प्रकल्प करणारे, मोठमोठे रस्ते करणारे, मोठमोठ्या योजना स्वतःच्या पद्धतीनं तयार करणारे आणि त्यातून हजारो कोटी रुपयाचा नफा मिळवणारे जे गुत्तेदार आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, यांच्या हितासाठी देवेंद्र फडणवीस हा निर्णय घेत आहे. अहो, तुम्ही लोकशाहीमध्ये लोक संविधानाची शपथ घेऊन मुख्यमंत्री होत आहे, लोकशाही प्रमाणे मुख्यमंत्री होत आहे आणि लोकांच्या भावनेची कदर करत नाही. शेतकऱ्यांच्या भावनेला तुम्ही दाद देत नाही. 12 जिल्ह्यातला शेतकरी विरोध करताय तर त्या विरोध करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर तुम्ही गुन्हे दाखल करताय. याच्यापेक्षा या राज्यात वाईट काय असू शकतं? या राज्यातल्या शेतकऱ्यावर जर हे सरकार गुन्हे दाखल करत असेल, या देशातल्या शेतकऱ्याने दिल्लीत येऊ नये यासाठी केंद्रातलं सरकार जर शेतकऱ्यांच्या रस्त्यामध्ये खिळे ठोकत असेल, तर या सरकारला, या लोकांना नेमकं काय म्हणायचं आहे? भारत हा कृषीप्रधान देश आहे, भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे, अन्नदाता शेतकरी तुमचा आमचा सर्वांचा बाप आहे, अशा पद्धतीची भाषणं आपण करतो. परंतु प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या मनामध्ये काय आहे हे आपण बबनराव लोणीकरांच्या तोंडून ऐकलेलं आहे. मित्रांनो, बबनराव लोणीकरांनी भारतीय जनता पार्टीच्या पोटातली जी खतखत आहे तीच एक बोलून दाखवलेली आहे की आम्ही तुम्हाला पैसे देतो, शेतकऱ्याला पेरायला आम्ही पैसे देतो, तुमच्या पायातला झोडा आमचा आहे, तुमच्या घरामध्ये 1,500 रुपये आम्ही पाठवतो. ही जी भावना, ही जी भाषा आहे, ही भाषा पूर्णपणे लोकशाही न मानणाऱ्या लोकांची भाषा आहे. ही हुकुमशहांची भाषा आहे. केवळ लोकशाहीच्या नावावर यांना पद हवी आहेत आणि पदावर जाऊन बसलं की संपूर्ण मतदार जे आहेत, दुर्बल लोक जे आहेत, असंघटित लोक जे आहेत, या असंघटित लोकांना गुलाम बनवण्याची प्रक्रिया देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने चालू केलेली आहे. महाराष्ट्राने सावध झालं पाहिजे, महाराष्ट्राने लढायची तयारी केली पाहिजे. स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये आपण नव्हतो, आपण लढलो नाही स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये, परंतु देशावर फार मोठं संकट येत आहे, राज्यावर फार मोठं संकट येत आहे, शेतकऱ्यावर फार मोठं संकट येत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्याच्या तमाम लेकरांनी आपल्या जीवाची बाजी लावून या सरकारच्या विरोधात लढलं पाहिजे. कोणत्याही किमतीमध्ये शक्तीपीठ महामार्गाची मोजणी होऊ दिली जाणारच नाही, कोणत्याही किमतीमध्ये रेखांकन होऊ दिलंच जाणार नाही. जे जे अधिकारी शेतकऱ्याच्या फडावर असं रेखांकन करण्यासाठी येतील त्यांना त्या शेतातून हाकलून दिलं जाईल, अशी भूमिका या भागातल्या तमाम शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. अजून तरी देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा करावी, हा महामार्ग रद्द करावा, शेतकऱ्यांचं पुण्य वाटून घ्यावं, त्यांचा संसार मोडू नये, त्यांच्या चुलीत पाणी ओतू नये, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू नये, अशी मागणी या भागातल्या शेतकऱ्यांची आहे. ही मागणी सरकारच्या कानापर्यंत पोहोचेल का? सरकारला कान आहेत का गरिबांचा आवाज ऐकण्यासाठी? हा एक फार मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, आज इतकंच. अशाच महत्त्वाच्या विषयावर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.